त्या भगवान अरहंत सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. संसारामध्ये अनेक चित्ताच्या अवस्था ह्या वेगवेगळ्या बनत जातात. संसार आणि परमार्थ यामध्ये खूप अंतर आहे. परमार्थामध्ये चित्त, चैतसिक, रूप आणि निब्बाण आहे. परमार्थामध्ये चित्तांचा सखोल अभ्यास होतो आणि जे वाईट चित्त निर्मिती करत असतात ते चैतसिकामुळे करत असतात. चैतसिक म्हणजे मनाची मन प्रवृत्ती, ती 52 प्रकारची आहे. मनाची मन प्रकृती 52 प्रकारची असल्यामुळे हे 52 प्रकारच्या मनप्रवृत्ती त्या चित्ताला निर्माण करतात आणि मग ते चित्त अशा पद्धतीने बनत असं पूर्ण ते बनतच जाते. ते एवढं बनते की ते बदलायला कठीण होते. जसं मोरीतलं पाणी हे कधी सुगंध वाढू देत नाही, जसं डबक्यातलं पाणी साचलेलं ते कधी सुगंध वाढू देत नाही, जसं नालीतलं पाणी हे कधी त्या ठिकाणी सुगंध निर्माण होऊ देत नाही. कारण तिथे जमा होऊन त्यांचा संपूर्ण हा भाग बऱ्याच काळापासून तिथे ती घाण जमा झालेली असते. मोरीची घाण बऱ्याच पिढ्यानपिढ्या आपण म्हणतो काय या मोरीचा वास आहे होय. आपल्याला सुद्धा असं करावं लागतं. आणि डबक्यामध्ये सुद्धा कोणत्या डबक्यामध्ये पाण्याच्या तिथे खूप दिवसापासून पाणी
साचत राहिल्यामुळं त्याचा दुर्गंध कमालीचा वाढत जात होतो. येता जाता सर्वांना त्याचा त्रास होतो. आणि नाल्याच्या नाल्या तिकडे तिकडे आपण पाहतो जिथे दुर्गंध नाल्यांचा तयार होत असतो. कित्येक दिवसापासून, कित्येक वर्षापासून, कित्येक पिढ्यापासून त्या नाल्या असा दुर्गंध पसरवतात. तिथे कोणतंही वातावरण सुगंधमय निर्माण होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे माणसाच्या चित्ताला वर्णन केलेलं आहे. भगवंताच्या अभिधम्मामध्ये असं वर्णन केलं की काही चित्त हे बदलतच नाहीत, काही चित्त हे परिवर्तन होतच नाही. काही चित्ताला बदलण्याची सवय किंवा बदलण्याचा होश किंवा बदलण्याचा अहसास किंवा हिम्मत किंवा जिद्द किंवा ध्येय त्यांच्या जागतच नाही. आणि त्याचं कारण की मोरीतल्या पाण्याचा जसा प्रभाव त्या मोरीवर असतो, डबक्यातल्या पाण्याचा प्रभाव जसा डबक्याच्या पाण्यावर असतो, तसंच नालीच्या पाण्याचा प्रभाव त्या नालीच्या पाण्याच्यावर प्रभाव टाकून जातो. तो दुर्गंध आणि अतिदुर्गंध पूर्ण जिकडे तिकडे प्रदूषण त्यांचं वाढते. याचप्रमाणे संसारात काही लोक हे आपल्या चित्ताला असं साचवत 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 राहतात. ते वेगवेगळ्या प्रकारच्या मळानं साचवतात. त्याच्यावर मळाचे थरच्या थर, थरच्या थर, थरच्या थर, लेपच्या लेप अनंत काळापासून अनंत काळाच्या वेगवेगळ्या अवस्थेपासून आणि अनंत जन्माच्या वेगवेगळ्या अवस्थेपासून ते तरंगाच्या रूपामध्ये त्यांच्यावर असे मोठे मोठे लेप येतात. ज्याप्रमाणे आपण निसर्गात पाहतो की अनेक ढग केव्हाही जमा होतात. पाहतो ना आपण किती प्रकारचे ढग जमा होतात, प्रचंड ढग. तर त्याच्या सर्व ढग पाण्याचे नसतात, पण जे ढग राहतात ते जमा होऊन होऊन तिथे ते वातावरण निर्माण करतात आणि जसा त्याला बराबर अनुकूलता मिळाली की ते प्रचंड बरसत राहतात. त्यांची वर्षा ही प्रचंड होत जाते आणि सारं धुवून काढतात. ते सारं स्वच्छ करतात. ते त्या एरियाला, त्या पूर्णपणे परिसराला, त्या पूर्ण गावांना, शहरांना, महानगरांना पूर्ण धो पाऊस पडून, मुसळधार पाऊस पडून पूर्ण स्वच्छ होऊन जातं ते परिसर, ते जिल्हा, ते तालुका. याचप्रमाणे आपल्या चित्तावर जे वेगवेगळे मळ जमा होतात त्याला आसव म्हणलेलं आहे. हे आसव 4 प्रकारचे आहे. पालीचा शब्द आहे हा आसव, त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो आश्रव, आणि आश्रवला म्हणतात मळ. हे मळाचे पेंडच्या पेंड, थप्प्याच्या थप्प्या, लेपच्या लेप, लेपावर लेप, लेपावर लेप जमा होतात आणि ते जमा होऊन त्याच्या चवड्याच्या चवड्या आपल्या चित्तावर पूर्णपणे असं जम धरून राहतात. आणि त्यामुळं आपल्या चित्ताची जी परिपूर्ण तेजस्विता आहे, तिच्याचं जे बोधी तेजस्वी बल आहे, 7 प्रकारचं तेजस्वी बल आपल्या चित्तात सदैव समावलेलं असते. हे 7 बोधांग या नावानं 37 बोधी पक्षीय या भगवंताच्या धम्म शिकवणुकीमध्ये प्रतिपादन केलेलं आहे. हे 7 बोधांगाचं बळ अत्यंत तेजस्वी असते. ती
त्यांच्या पुढं जगातले सारे तेजस्विता ही पूर्णपणे कमजोर आहे, दुबळी आहे. एवढं तेज त्यांचं जागत राहते. एक जर बोधीचं बल आपण तेजस्वी बनवलं, त्याचं तेजोवलय जागवलं, तर ते एक बोधीचं बल हे दुसऱ्या बोधीच्या बलाला आणखी तेजस्वी बनवायला मदत करत राहते. आणि त्यासाठी आपलं साहस, आपली जिद्द, आपला प्रयत्न, आपली धडपड, आपली चाणाक्ष बुद्धिमत्ता, विवेकशीलता आणि सर्वात म्हणजे महत्त्वाचं जागृतीचं तीक्ष्ण बळ, जागृतीचं एकदम असं बळ आपण जागवलं पाहिजे की जे सजगतेमध्ये आहे. रात दिवस त्याची सजगता ही प्रभावशाली राहिली पाहिजे. त्याचा प्रभाव वेगवेगळे अंतर, वेगवेगळ्या सीमा अशा पार करत राहतात. भगवान जर इथं बसले तर त्यांना 1 मैलाच्या अंतरावरलं, अर्ध्या मैलाच्या अंतरावरलं, 1 फरलांगाच्या अंतरावरलं ते सारं दृश्य दिसत होतं. ते की माझ्या शिष्याला काय केल्या जात आहे, माझ्या शिष्याबद्दल हे कोण असं काम करू लागलेलं आहे जे विरोधी काम आहे. आणि अशी घटना घडलेली आहे. काय घटना घडलेली आहे? ही सत्य घटना अशी घडलेली आहे की त्यांचा परम शिष्य आनंद हा भिक्षाटनाला गेल्यानंतर त्यांना भिक्षाटन मिळालं आणि त्यांनी एका झाडाखाली बसून ते भिक्षापात्रातली भिक्षा ग्रहण केली. आणि मग ती ग्रहण केलेली भिक्षा तात्पुरती जिगिच्ඡा परमारोगा, हे जिगिच्ඡा म्हणजे भूक आणि माणसाला परमा म्हणजे सर्वात बलवान, रोगा म्हणजे रोग, सर्वात मोठा माणसाला रोग आहे भुकेचा रोग आहे. तो मोठा बलवत्तर आहे तो. आणि ते जर लागला तर माणूस थांबतच नाही. आणि असा हा भुकेचा रोग क्षमन करायला हे औषध म्हणून सारा भिक्खू संघ हे त्याला स्वीकार करतो आणि त्याला पूर्ण आपल्याला मिळालं म्हणून लोकाला मंगल मैत्री देतो, दानानुमोदन करतो. तो अनुमोदामी त्याला म्हणतो. आणि नंतर तो पाणी पियाला गेला. ना भिक्खूजवळ काही माठ होता, ना भिक्खूजवळ काही भांडं होतं, ना भिक्खूजवळ काही पाणी साठवायचं त्या काळामध्ये कोणतंच साधन नव्हतं. केवळ भिक्षापात्र, केवळ 3 चिवर, केवळ एक कमराला बांधायचा कंबरपट्टा आणि पाणी गाळण्याचं फडकं आणि सुई आणि धागा, अशा ह्या 8 वस्तू भिक्खूची निजी संपत्ती आहे. त्याचा दुसरं कुठंही हक्क नसतो, अधिकार नसतो. आणि आज आधुनिक युगामध्ये तो ट्रस्टच्या नावानं सारं करत असतो. जी धर्मदा आयुक्त ट्रस्ट आहे त्याच्या नावानं सारं देतो तो. तेव्हा हा जो भदंत होता, भगवंताचा परमपट शिष्य, ते पाणी पियाला विहिरीकडे गेला. विहिरीवर एकच मुलगी होती, पाणी शेंदत होती ती. आणि ते जाऊन तिथं उभे राहिले, म्हणाले मला पाणी हवं आहे. तर ती मुलगी म्हणाली मी तुम्हाला पाणी कसं देऊ शकते, मी तर चांडाळी नाही, माझा चांडाळपणा माझ्यावर आहे, त्यामुळं मी चांडाळ जातीचे असल्यामुळे तुम्हाला पाणी कसं देऊ. तर ते म्हणते म्हणाले मला तुझ्या जातीशी संबंध नाही, मला पाणी हवं आहे. त्यांचे गोड बोल, रसाळ शब्द आणि संवेदना त्या मुलीनं आपल्या चित्तामध्ये समावून घेतली. त्यांना पाणी दिलं आणि
त्या भिक्खूवर तिचं मन परिपूर्ण गेलं, आसक्त झालं. एवढं आसक्त झालं, ती घडा भरून घरी जाईपर्यंत तिच्या मनामध्ये ते सारं तरंगावर तरंग, तरंगावर तरंग, तरंगावर तरंग एकसारखं ती घोकत होती की किती छान बोलत होता, मला हाच पाहिजे. किती गोड शब्द होता, मला हाच पाहिजे. किती संवेदना ह्या निर्मळ निष्पाप होत्या, मला हाच पाहिजे. असं म्हणून तिचं मन त्यांच्यावर बसलं. घडा खाली ठेवल्याबरोबर घरात तिने धाडकन अंग टाकून दिलं आणि ती पुटपुट करू लागली. एकसारखी ती बोलू लागली, बरळू लागली. आनंद 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 आनंद, मला आनंद पाहिजे ग, मला आनंद पाहिजे ग, मला आनंद आनंद पाहिजे ग. तिची आई पळत आली. पोरगी अशी पुटपुटते का बराळत आहे, काय शब्द करताय म्हणून तिने ते शब्द ऐकले आणि पुन्हा बाहेर गेली. ती अंगणामध्ये गेली, शेजाऱ्याजवळ पोहोचली. म्हणाले, माझी पोरगी एकसारखी आनंद 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 पाहिजे, आनंद पाहिजे असंच करू लागली. म्हणे काय करावं? तर बाया म्हणाल, तुम्हाला माहीत नाही बाई, म्हणे हे इथे जे महाविहार आहे, जेतवन महाविहारामध्ये जे भगवान गौतम बुद्ध आहे त्यांचा शिष्य आनंद आहे. हां, बरोबर आहे. तिने मनात कल्पना केली, कल्पकता वाढवली. कल्पनेतून कल्पकता वाढते, म्हणून ही एक फार मोठी चांगली धारणा आहे. ती लगेच म्हणाली मनातल्या मनात की मी त्यांना घरी बोलवते, भोजनाचं निमंत्रण देते आणि माझ्या पोरीला म्हणते, चांगली तू नटून थटून बस, चांगलं मेकअप कर, चांगलं साज शृंगार कर, होठाला लाली लाव आणि गालाला लाली लाव आणि ते लिपस्टिक लाव आणि चांगले गोंडे लाव, साज शृंगार करून तयार हो आणि मग तुमचं इथं दोघांचं लक्ष मॅरेज करायचं आम्ही ठरवून देऊ. तिच्या मायनं केलेली कल्पना ती साकार करण्यासाठी तिनं पूर्ण पंचपक्वान्ने बनवले आणि एक दिवस अगोदर जाऊन भंतेला हात जोडून प्रणाम करून सांगितलं, भंते उद्या आमच्या घरी भोजन दान आहे, आपण स्वीकार करा. नियमाप्रमाणे सकाळी दुसऱ्या दिवशी ते घरी आले. आसन टाकलं होतं भोजनाचं, त्या आसनावर स्थानापन्न झाले आणि घरामध्ये बोलवताना त्यांनी अशी हात जोडले. फक्त त्या बाईनंच हात जोडले, तिच्या आईच्या, त्या मुलीच्या आईनं, आणि त्यांना घरात मोठ्या आदरानं मोठ्या प्रेमानं बसवलं. आणि मग त्या मुलीच्या आईच्या बाजूला मुलगी येऊन बसली. मी भंते, हे मुलगी 2-4 दिवसापासून तुमचा ध्यास करते, रात दिवस म्हणते आनंदा, मला आनंद पाहिजे ग, आनंदा आनंद आनंद मला पाहिजे. अशी ती एकसारखी घोकू लागली. तिच्या मनात हे शब्द खेळत आहे, तुम्ही कसंही करा, तुम्हाला ही मुलगी पसंत असो नसो, पण तुमचा जोडा एकदम फिट आहे, तुमचं लग्न लावून देते, सुखानं संसार करा. हे सर्व घराच्या 2-4 खोल्या आणि हे व्हरांडा हे तुमच्या नावानंच करते मी. तेव्हा आनंद म्हणाले, माते मी भिक्खू आहे, मला आता पुन्हा या संसार चक्रामध्ये पडायचं नाही. मी त्याच्यातून बाहेर पडलो. मी या निर्णयानं आलो की मला जन्म आणि मृत्यूचा जो फेरा आहे तो पुन्हा पुन्हा मला घ्यायचा नाही. त्या जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यामध्ये
ज्या कारणामुळं माणूस जातो आणि फिरतो, तो जन्म जन्म फेरे मारतो, जन्म घेतो मृत्यू पावतो, जन्म घेतो मृत्यू पावतो. मला या भवचक्रामध्ये पडून दुःख भोगत राहायचं नाही माते. त्यामुळं मी लग्न करू शकत नाही. मी विरक्त आहे या संसार सुखापासून. पण तेव्हा पोरीला चटका लागला. पोरगी मोठ्यानं ओरडली, चिरकली, म्हणाली, आई तुझी चेटकी दाखव, तुझी जादू सुरू कर. त्या भंतेच्या 1-2 हातावर पूर्ण टेंबे ठेवले होते. असे वेगवेगळ्या प्रकारच्या लिक्विडमध्ये ते पेटवले. सर्वीकडून टेंबे, जाळ तयार झाला घरामध्ये. जिकडे तिकडे टेंबे पेटलेले. त्यांच्या भोवतीसुद्धा त्याला वाटलं की या पद्धतीनं ते तयार होईल आनंद. ते टेंबे शेवटी जळत जळत विझले. कोणती गोष्ट अशीच आहे, ती निर्माण होते आणि विझून जाते. ती उत्पन्न होते आणि नाश पावते. ती जन्म घेते आणि मृत्यू पावते. आणि ती उदय होते आणि व्यय होते. उदय व्यय, उदय व्यय, उदय व्यय. आणि हा नियम संसाराचा आहे. शेवटी आनंद भंते म्हणाले की माते, तुम्हाला जेवण द्यायचं नाही तर काही हरकत नाही, मी निघून जातो. मला जेवणाची पण गरज नाही. परंतु तुम्ही या पद्धतीने मला बळजबरीनं या मार्गामध्ये आणून जर तुम्ही बंधनात टाकत असाल तर मला हे पण मान्य नाही. हे बंधनामध्ये बांधून घेणं किंवा बंधनामध्ये पडणं हे एक चित्त आहे. आणि बंधनातून मुक्त होणं, विरक्त होणं, वैराग्य प्राप्त करणं, कैवल्य मिळवणं हे पण एक चित्त आहे. आणि हे चित्त सर्वात चांगलं चित्त आहे. सर्वात प्रभावशाली आणि कुशल चित्त आहे की जे त्याचा जन्म हा पूर्ण उद्धारून टाकतो. आणि अनंत उत्कर्षाच्या पातळीवर, अनंत लोकोत्तर अशा पातळीवर हे चित्त आपल्याला घेऊन जाते. दुःख, दुःखाचे सारे प्रकार, शोक आणि शोकाचे सारे प्रकार आणि भय, चिंता याच्यातून पूर्णच्या पूर्ण ते चित्त माणसाला मुक्त करते. शेवटी आनंद भंते तिथून निघायला तयार झाले. आसन त्यांनी सोडलं. घरातलं वातावरण चिनभिन झालं. पोरगी शोकाकुळ होऊ लागली. ती आक्रोश करू लागली. आणि आनंद भंते आता निघण्याच्या, घराबाहेर पडण्याच्या पूर्ण तयारीमध्ये जाताना तिची आई त्यांच्या पाया पडली. त्यांच्या पायावर डोकं ठेवून म्हणाली, काय हरकत नाही, तुम्ही भोजन तरी घ्या. आणि भोजन स्वीकारलं. असं एक चित्त आहे की जे लेप बनवत 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 लेपावर लेप, लेपावर लेप, लेपावर लेप अशा चवड्याच्या चवड्या, चवड्याच्या चवड्या घेऊन माणूस इकडे तिकडे फिरतो. तो प्रचंड चवड्या घेऊन जातो. तो त्या चवड्या त्याला खाली उतरवताच येत नाहीत लवकर. एवढ्या तो तिथं फिट बसलेल्या असतात त्या चवड्या. आणि पूर्ण 4 प्रकारच्या मळाच्या चवड्या असतात. हे कामासव, कामाश्रव, भवासव, दृष्टी आश्रव आणि अविद्याश्रव याच्या नावानं याच्या खाली प्रचंड आपलं चांगलं चित्त दबलेलं असतं. त्याला वर यायला काही मार्ग नसते. अनुकूल वातावरण आपल्याला त्याला बनवून दिलं तर ते भेदून वर येऊ शकते. पण आपल्याला तशी आयडिया पाहिजे की आपल्या चित्ताला आपण अनुकूल वातावरण तयार करून देऊ. तर ते भेदून येते ते चित्त. तीव्र आणि अत्यंत जोरानं ते बाहेर निघत असते. ज्याप्रमाणे
शेतकरी हे मशागत करून योग्य वेळी पाऊस चांगला पडल्यानंतर एक चांगलं प्रभावी बियाणं तो पेरतो. ते एवढं असं आतमध्ये जाते जमिनीत आणि त्याच्यावर अनेक पापुदडे पडतात, अनेक थरं पडतात. जमिनीच्या थरामध्ये ते बियाणं दबलेलं असते. पण त्याला आणखी अनुकूल वातावरण मिळते, पृथ्वी मिळते, पाणी मिळते, हवा मिळते आणि उष्णता मिळते. हे 4 पदार्थ मिळाल्यामुळे त्या बियाण्यामध्ये जे सत्व आहे भेदून वर येण्याचं, तर त्याला कोंब येतो. तर तो कोंब असा संपूर्ण जमिनीच्या या साऱ्या कणाला भेदत 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 वर येतो आणि अशा वळीच्या वळी दिसतात. असे लाईनच्या लाईन दिसते की बघा, आपण पेरलेला गहू आला की नाही हो, आपण पेरलेली सरकी आली की नाही, आपण पेरलेलं धान काय निर्माण झालं, हे हिरवंगार दिसते. त्याच्यावर किती पापुदडे असतात, प्रचंड जमिनीच्या कणाकणाचे त्याच्यावर पापुदडे असतात. पण त्या बियामध्ये असं काही पावर असते आणि याला अनुकूलता मिळते 4 पदार्थाची, पृथ्वी, आप, तेज आणि वायू. म्हणून ते जमिनीला भेदून वर येत असते. असं आपलं एक चित्त आहे की जे साऱ्या विकाराला भेदून, साऱ्या लेपाला भेदून, साऱ्या आश्रमांना भेदून ते भेदत भेदत सर्वांच्या पलीकडे जाऊन आपल्या चित्ताला निवांत बनवते, एकांकी बनवते आणि ते एकटं पूर्णपणे चित्त आपलं पुढं जाते आणि ते धैर्यवान चित्त असते आपलं. ते सर्व सामर्थ्यानं निर्माण झालेलं, अत्यंत बुद्धिमान, अत्यंत विवेकशील, अत्यंत चौकशी करणारं, अत्यंत लॉजिकमध्ये असलेलं, तर्कामध्ये परिपूर्ण, महान जाणकार असलेलं, अनंत विशुद्धीने ते चित्त आपलं बनलेलं असतं की जे भेदून 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 सर्वांच्या वर येते. आणि जेवढे विकार असतात, हे क्रोध, द्वेष, ईर्ष्या, अहंकार, गर्व, अभिमान, वासना, 120 प्रकारच्या तृष्णा, प्रमाद, आणि सर्वांना ते असं भेदून पुढे 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 जाते. कुठे थांबायला तयार होत नाही ते चित्त. ते चित्त आपलं सर्वात मोठं चित्त चांगलं आहे, जे आपलं सर्व जन्म कल्याण करणारं असते. ते बोधिसत्वाच्या अंगामध्ये नेते आपल्याला. हे बोधिसत्वाचे अंग, हे 10 पारमिताचे अंग ते पूर्ण करत 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 सार कर्म करत राहते. ते दान कर्म करते, सातत्यानं दान कर्म करते. ते एक सारखं दान देतच राहते ती. आणि यातलं एक आजच्या काळातलं उदाहरण आहे की मी भीमनगरमध्ये वैशाली बुद्ध विहारात होतो. तेव्हा मला काही दिवसापूर्वी निमंत्रण दिलं होतं डॉक्टर सिद्धार्थ जोंधळे यांनी, आणि पटकन ते त्या दिवशी मला घ्यायला आले. आणि मी शांत 1-1.5 घंट्याचं ध्यान करून मी नेमकाच उठलो होतो. मला दिवसभराचा निवांत वेळ होता, म्हणून 2 घंटे, 2.5 घंटे, 3 घंटे, 3.5 घंटे, 4 घंटे, 4.25 घंटे माझं ध्यान दिवसभराचं होत असल्यामुळं मला खूप आनंद तर मिळत होता, पण माझं मन हे पूर्ण काम करायला बलवान बनत होतं. आणि मग त्याने लगेच माझ्याजवळ येऊन मला दान केलं आणि म्हणाले, भंते चला. म्हटलं आपण काय घेता, चहा पाणी नाही म्हणजे काय ते. आणि मग लगेच त्याने मला गाडीत बसून त्यांच्या मित्राजवळ आणलं.
या औरंगाबादमध्येच. ते मित्र 2 होते. त्या मित्रांच्या सहचारिणी पत्नी आणि हे 2 जण हे सर सिद्धार्थ जोंधळे या 5 लोकांनी पुन्हा मला दान दिलं. मी म्हटलं भाऊ आता त्यांनी दान दिलं, पुन्हा यांनी दान दिलं आणि काय कमी जास्त नाही, 2 रुपये 5 रुपये जास्त दान दिलं त्यांनी. आणि पुन्हा मला त्यांनी त्यांच्या सासऱ्याकडे नेलं. सिद्धार्थ जोंधळेचा सासरा आणि सासू इथेच राहतात. आणि तिथे नेऊन सासू आली, सासरा आला पांढरे कपडे घालून आणि याने पुन्हा दान दिलं. यांच्यासोबत यांची पत्नी होती, तिनंही दान दिलं. सासू सासऱ्याने दान दिलं. आणि असं हे दान कर्म ते पेरत पेरत अशा प्रकारे कर्माचं बीज टाकत आम्ही तिथून सर्व प्रकारचे मात्र संध्याकाळचे सारे कामं करून निघून गेलो नांदेडला. तर बराबर तिथं 9ला पोहोचलो. तर 10 वाजता भीम जयंतीचा कार्यक्रम एक ब्राह्मण गावला होता. आणि घरी गेल्याबरोबर त्यांनी पुन्हा मला प्रणाम केला आणि पुन्हा तिथे दान दिलं. त्यांच्या पत्नीने दान दिलं. किती वेळ झालं? वैशाली बुद्धविहारात 1 वेळ, मित्राजवळ 2 वेळ, सासू सासऱ्याजवळ 3 वेळ, पती पत्नीने दिलेलं, सासू सासऱ्यानं दिलेलं हे 4 वेळ, आणि मग पुन्हा घरी गेलेलं 5 वेळ. आणि ब्राह्मणगावला गेलो, पोचलो. तिथे मला ती धम्मदेशना द्यायला नेलं होतं. तिथंही त्याने बसून फुलं दिली आणि पुन्हा दान दिलं. आणि मग पुन्हा प्रवचन करून घरी आलो मी ब्राह्मणगावावरून. तर घरी आल्यानंतर पुन्हा त्यांनी फुलं दिली आणि पुन्हा दान दिलं. माझ्या आयुष्यातलं हे पहिलं दान कर्म डॉक्टर सिद्धार्थ जोंधळे यांनी दिलं. तर मी दुसऱ्या दिवशी सकाळी ते मोजलं तर जवळजवळ ते 55,000 रुपयाचं दान झालं होतं. असं हे चित्त माणसाचं दान करत 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 ब्लडचं दान देत राहते, चिवराचं दान देत राहते, चिवर दान, भोजन दान, औषध दान, बेड दान, का अनेक गंधकुटी दान, भिक्खुनिवास दान, स्तूप दान, चैत्य दान, धम्म प्रचार प्रसारासाठी संतागार म्हणजे धम्म हॉल दान, ही साहसानं आणि जिद्दीनं आणि तळमळीनं केलेली सर्वात मोठी दान पारमिता आहे की जी या जन्मात आपल्याला करून आज बघा दान पारमिता पूर्ण करायला एकदाच त्यांनी दान केलं. आज 2570 वर्ष होऊन गेले. ते दान साऱ्या जगातल्या बुद्ध धर्मीय समाजाला प्रेरित करत आहे, अनाथ पिंडिकाचं दान. आणि म्हणून अशा प्रकारे विशाखानं 9 कोटीचं दान दिलं. अनाथ पिंडिकानं 13 एकर 14 गुंठे जमिनीवर सोन्याचे रुपये अंथरून ती जमीन घेऊन जेत कुमार राजाला सारं सोनं दिलं त्यांनी. 13 गुंठ्यावर किती सोनं, किती रुपये बसतील, कोटीनं बसतील, ते कित्येक कोटी ते जेत कुमार राजाला दिलं. तर त्या एरियाचं नाव पडलं जेतवन महाविहार. तो अजरामर झाला 2570 वर्ष. आणि इकडे विशाखानं 9 कोटीचं दान दिलं, भगवंताला विहार बांधून दिलं. तर त्या विहारात भगवंतानी 5 वर्षावास केले. तर या जेतवन महाविहारात 20 वर्षावास केली. असा नवा इतिहास आपण रचत 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 जीवनाचं साफल्य होऊ लागलं, जीवनाचं सार्थक होऊ लागलं, त्यागानं जीवनाचं सार्थक होऊ लागलं, दान देऊन जीवनाचं सार्थक होऊ लागलं, हे पूर्णच्या पूर्ण शील पालन करून जीवनाचं सार्थक होऊ लागलं. अधिष्ठान करून की मला गंधकुटी बनवायचीच आहे आणि बनवून ते दान दिली. 3.5 मजली गंधकुटी त्यांनी बनवली त्या अनाथ पिंडिकानं. ते चंदनाच्या लाकडाचीच.
अशा प्रकारे हे चित्त सारे लेपच्या लेप लेपच्या लेप भेदून आपल्या जीवनाला वळण लावते. काही लोकांचं चित्त बदलत नाही. आपण याच्यावर एकच थोडा वेळ बघून का बदलत नाही ती कुत्सर चित्त, वंगाळ चित्त, हलकट चित्त, कंजूस चित्त, द्वेषाचं चित्त, अभिमानाचं चित्त, दुसऱ्याला बोलून बोलून टीका टिप्पणी करून त्याची बदनामी करून त्याच्यातच जगणारं, त्याच्यात खुशी मानणारं चित्त, वैरत्व करणारं चित्त, जलसी करणारं चित्त, जलसी करून करून जलसी करू करू विरोध करून करून आपला ग्रुप बनवून असं जगणारं चित्त, पार्टिशन करणारं चित्त, हे का निर्माण होते? तर याचे काम, याचे कार्य बरेच आहेत. त्यातली महत्त्वपूर्ण अशी व्यवहारिक गोष्ट आहे की एका गावात बाजार होता. आपल्याला माहीत आहे बाजार एक दिवस राहतो आठवड्याचा. तर नदी मधात होती आणि लांबच्या लांब नदी होती. बिहारच्या नद्या फार मोठ्या लांब आहेत. 3 फरलांग, 4 फरलांग, 5 फरलांग, काय काय नद्या 10-10 किलोमीटर लांब आहेत. तेव्हा या नदीतून या तीरावरून त्या तीरावर लोक नेऊन पोहोचायचं काम हा होडीवाला करत होता. दिवसभर तो बाजाराच्या दिवशी बिझी राहायचा. पण त्या दिवशी पुन्हा त्याला निरोप आला, तुम्हाला घरी बोलवलं मालकीनबाईनं. तुमची पत्नी आठवण करू लागली की तो तिकडे गावाकडे आपला जो काही व्यवसाय करणारं ते साधन तिथं ठेवलं त्यांनी नाव, आणि तो लगेचच तिकडे घरी गेला. थोडा तिथे विरंगुळा झाला आणि भावनिक विरंगुळा झाल्यामुळे त्याला वेळ झाला तर लोक त्याच्या नावेमध्ये बसले. तोपर्यंत झापड पडली, अंधार पडू लागला. तितक्यात तो आला. आल्याबरोबर तोही बसला आणि त्याने नावेला वलवणं जोरदार सुरू केलं. अंधार अमावस्येचा असल्यामुळे त्याला काही सुचलं नाही. जे वलवू लागला तो नावेला, असं वलवून पाणी हटवून 10-15 फूट हे नाव आतमध्ये गेली. परंतु पुढे जाते की नाही म्हणून त्याला संशयाला का आपल्याला काही चकवा लागला का म्हणून त्याला संशय आला. 9 वाजून गेले, 10 वाजून गेले, 11 वाजून गेले, रात्रीचे 12 वाजले. तो पाणी वलवून तो परेशान झाला. काहीतरी गडबड आहे म्हणे. 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले, सकाळचे 4 वाजून कोंबडे बाग देऊ लागले. 5 वाजून गेले, तांबडं फुटलं आणि 6 वाजेला ते उजेड दिसू लागला. जिकडे तिकडे प्रकाश सूर्याचा. आणि त्याने असं वळून पाहिलं. अरे म्हणे रात्रभर मेहनत केली म्हणे, रात्रभर पाणी वलवत बसलो. लोक एकसारखे बोलत होते, चाव चाव म्याव म्याव करत होते. पण त्या काठाहून 10-15 फुटच नाव पुढं गेली. काय कारण? जे धान सोडायला पाहिजे होती गाठच सोडली नाही त्यांनी नावेची. याप्रमाणे ज्या लोकांच्या चित्तामध्ये तीव्र द्वेष आहे, या द्वेषाची गाठ, कपटाची गाठ, जलसीची गाठ, विरोधक म्हणून विरोधाची गाठ आणि पार्टिशन करणाऱ्या माणसाची पार्टिशन करण्याची गाठ, कपटाची गाठ, क्रोधाची गाठ, अभिमानाची गाठ, अहंकाराची गाठ इतकी कसून 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 पिळावर पीळ, पिळावर पीळ, पिळावर पीळ, तर कसं त्याचं चित्त बदलेल? म्हणून अशा जर धांदीला, ज्या धांदीला खूप गाठी आहेत, तिला जर जाळलं तर ते गाठ तशी जळताना दिसते. आणि म्हणून मन बदलण्यासाठी एकच मार्ग भगवान बुद्धाने सांगितला,
सातत्यानं 1 मिनिट 2 मिनिट 10 मिनिट 15 मिनिट अर्धा घंटा 1 घंटा 2 घंटे 10 मिनिटापासून तर 100 मिनिटापर्यंत तुम्ही सातत्यानं श्वासावर लक्ष द्या. परंतु आपल्या या दांडाला आपल्या मणक्याला मात्र सरळ करा. मनका सरळ करून मान सरळ करून जर हे तुम्ही केलं तर निश्चित किती पीळ असू द्या चित्ताला ते बदलून जाऊ शकते. परिवर्तन मूलभूत होऊ शकते. भगवान बुद्धाच्या ज्ञानामध्ये भगवान बुद्धाच्या सम्यक अनापानसती ध्यान साधनेमध्ये सर्वांचं मंगल हो. सर्वांचं मंगल हो. सर्वांचं आशीर्वाद गाथा. नखतयक भूतानं पापग्ग निवारणं सब बुद्धानुभावेन सदा सोती भवन्तु ते. यं दुमितं अवमङ्गलं च यो चामनापो सकुरं च सद्दो पापग्गहो दुःसपिनं अकन्तं धम्मानुभावेन विनाशमेन्तु. यं दुमितं अवमङ्गलं च यो चामनापो सकुरं च सद्दो पापग्गहो दुःसपिनं अकन्तं संगानुभावेन विनाशमेन्तु.